असताना ही निवडणूक संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे नसून ही मनोज जरांगे विरुद्ध फडणवीस अशी निवडणूक आहे। ही निवडणूक अदानीचं फॉर्च्युनर तेल विरुद्ध आपलं सोयाबीन अशी ही निवडणूक आहे। ही निवडणूक अदानी विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी निवडणूक आहे। ही निवडणूक फडणवीस विरुद्ध सर्व जनता अशी निवडणूक आहे आणि म्हणून एका वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या वळणावर ही निवडणूक ठेवलेली आहे। आणि माझं आव्हान आहे समोरच्या उमेदवाराला की बाबा तुम्ही एकदा भोकरदनला फडणवीसची सभा घेऊन दाखवा। घेऊ शकत नाही ते येऊ शकत नाही। एवढी भयानक परिस्थिती भोकरदनमध्ये मराठवाड्यामध्ये आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला जिंकायचीच जिंकणार आहोतच। आणि मी आता सिंदखेड राजाचं भाषण ऐकवत होतो लाईव्ह पाटील साहेबांचं। एवढं महत्वाचे विषय ते मांडतात की जे काठावरचे लोक असतील ते सुद्धा मतदान आपलं करतील अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आणि जयंत पाटील साहेब त्याचं नेतृत्व करतायत आणि त्यांची सभा आज या ठिकाणी भोकरदनमध्ये होते ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची अशी बाब आहे। खरं तर साहेब खूप बोलण्यासारखं आहे परंतु मी आपल्या एक विनंती करतो की आपण पाटबंधारे मंत्री असताना मी आपलं सरकार जाण्याच्या अगोदर आपण एक मीटिंग घेतली होती कलेक्टर ऑफिस मध्ये आपल्या खात्याचा आढावा म्हणून आणि त्या ठिकाणी मी एक मागणी केली होती। आपल्याला मी एक प्रेझेंटेशन केलं होतं आपल्याला कदाचित आठवत असेल की जाफराबाद तालुक्यातल्या जमिनी गेल्या आणि खडकपूर्णा धरण या ठिकाणी खूप मोठं उभं राहिलं आणि या धरणाचा जो फायदा आहे तो जाफराबाद तालुक्याला काहीच नाही। आणि म्हणून मी असं त्यावेळेस आपल्याला बोललो होतो कलेक्टर ऑफिस जालन्याच्या आपल्याला आठवत असेल की लिफ्ट इरिगेशनद्वारे जाफराबाद तालुक्याला ते पाणी आपण द्या आणि आपण असं सहज म्हणाले होते की फक्त तुम्हाला कॅनॉल पाहिजे ना। मी म्हटलं होतं हो पण दुर्दैवानं आपलं 2 महिन्याचं सरकार गेलं। पण माझी आपल्या कळकळीची विनंती आहे आमच्या अतिशय जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आपण त्या खात्याचे मंत्री होणारे किंवा त्याच्यापेक्षा मोठं आपलं खातं मिळू शकतं परंतु हा शब्द आपण आम्हाला द्यावा एवढीच विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।